नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी एका महत्त्वाच्या युनिटला सुरुवात करणार आहे ज्याचं नाव आहे वेक्टर कॅल्क्युलस. आणि वेक्टर कॅल्क्युलस या युनिटमध्ये आपल्याला बेसिकली तीन गोष्टी महत्त्वाच्या, तीन चॅप्टर्स असतात, ज्यामध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला वेक्टरचं बेसिक शिकवणार आहे की वेक्टर ॲक्च्युली असतो काय, किंवा वेक्टर क्वांटिटी कशी असते, त्याला डिस्क्राईब कसं करतात, किंवा टाइप्स ऑफ वेक्टर काय असतात, या सगळ्या गोष्टी आपण आधी चर्चा करूयात वेक्टरच्या बेसिकमध्ये. त्यानंतर सेकंड चॅप्टर असणार तुमचं वेक्टर डिफरन्शिएशन. तर यामध्ये खास करून डायरेक्शन, डेरिव्हेटिव्ह किंवा वेक्टर डिफरन्शिएशनमध्ये तुम्हाला जेव्हा पोझिशन वेक्टर दिलेला असतो, वेलॉसिटी वेक्टर काढा, ॲक्सेलरेशन वेक्टर फाइंड आउट करा, अशा प्रकारच्या कन्सेप्ट असतात. वेक्टर इंटिग्रलमध्ये तुम्हाला लाईन इंटिग्रल, सरफेस इंटिग्रल, व्हॉल्यूम इंटिग्रल आणि यांचे तुम्हाला अप्लिकेशन्स भेटतील, जसं की वर्क डन फाइंड आउट करा, ग्रीन लेमा थेरम, देन गॉस डायव्हर्जन्स थेरम आणि स्टोक्स थेरम. तर अशा प्रकारे तुम्हाला बऱ्याचशा नवीन कन्सेप्ट ज्या आहेत हायर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला इथं शिकायला मिळतील आणि खूप मजेशीर कन्सेप्ट तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत. तर मी काय करतो की आताच्या ह्या लेक्चरमध्ये, म्हणजे एक बेसिक लेक्चर तुम्ही कन्सिडर करू शकता ज्याला, आजच्या लेक्चरमध्ये मी सगळ्यात अगोदर वेक्टरचं जे काही बेसिक आहे, वेक्टरचे जे काही फंडामेंटल आहे, हे अगदी तुम्हाला एकदम सोप्या भाषेपासून मी तुम्हाला शिकवतो. आणि ते तुम्ही काय करायचं आहे, ते तुम्ही कायम स्वरूपी लक्षात ठेवायचं आहे, कारण हे युनिट खूप मोठं युनिट आहे. बऱ्याचशा कन्सेप्ट ह्या युनिटमध्ये असतात, थोडंसं लेंदी युनिट असतं. आणि खूपदा असं होतं की माझं असं ऑब्झर्वेशन आहे की मॅक्झिमम विद्यार्थी ह्या युनिटला ऑप्शनला टाकत असतात. पण मित्रांनो, मी ज्या पद्धतीने तुमचं हे बेसिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे किंवा घेणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला ना, नक्कीच तुम्हाला हे सोपं जाईल. ठीक आहे, आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला वेक्टरच्या बेसिकमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. तर पहिला प्रश्न की सर व्हॉट इज द वेक्टर. बघा, आपण डिफरंट टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी सोबत डील करत असतो. फॉर एक्झाम्पल मास ऑफ द ऑब्जेक्ट, ठीक आहे, वेट ऑफ द ऑब्जेक्ट, लेंथ असेल, विड्थ असेल, डेप्थ असेल, एरिया असेल, व्हॉल्यूम असेल, टेम्परेचर असेल, इंटेन्सिटी ऑफ लाईट असेल, किंवा इतर साऱ्या आणखी डेन्सिटी, युनिट वेट सारख्या बऱ्याचशा कन्सेप्ट तुम्ही ऐकलेल्या असतील, फिजिकल क्वांटिटी तुम्ही ऐकलेल्या असतील. तर या फिजिकल क्वांटिटीमध्ये काही क्वांटिटी असतात स्केलर आणि काही क्वांटिटी असतात वेक्टर. सो वेक्टर फिजिकल क्वांटिटी काय असते बेसिकली, द फिजिकल क्वांटिटी हॅव्हिंग मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज अ डायरेक्शन. ज्याला कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी मॅग्निट्यूड सोबत डायरेक्शनची रिक्वायरमेंट असते, दॅट फिजिकल क्वांटिटी इज नोन ॲज अ वेक्टर. मग चला अगोदर मी काय करतो, वन बाय वन या डेफिनेशन वगैरे जो पार्ट आहे तुम्ही इथं लिहित जातो. बघा, तो सगळ्यात पहिल्यांदा वेक्टर किंवा डायरेक्टली लिहूया, द फिजिकल क्वांटिटी having magnitude and direction. The physical quantity having magnitude and direction is known as वेक्टर. त्याला काय म्हणतो आपण, वेक्टर. असे किती वेक्टर क्वांटिटी असतो, बऱ्याचशा क्वांटिटी तुम्ही बघू शकतात. त्यामध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाचे एक्झाम्पल देतो जे तुम्ही नक्कीच ऐकले असतील. एक्झाम्पल्स बघूया. हे बघा एक्झाम्पल्स. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असणार पोझिशन ऑफ द पार्टिकल. कुठल्याही पार्टिकलची पोझिशन जी असते त्याला आपण एक प्रकारचं वेक्टर म्हणतो, पोझिशन ऑफ द पार्टिकल. देन पोझिशनचा रेट ऑफ चेंज जर घेतला आपण त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. सो डिस्प्लेसमेंट तर हा सुद्धा वेक्टर आहे. देन वेलॉसिटी, त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन, ओके. रेट ऑफ चेंज ऑफ ऍक्सेलरेशन नोन ॲज अ जर्क. नंतर फोर्स, मोमेंटम, एक्सेट्रा. तर ह्या सगळ्या काय आहेत मित्रांनो, वेक्टर क्वांटिटी आहेत. म्हणजे यांना जर का मला कम्प्लिटली डिस्क्राईब करायचं असेल, यांचं मला वर्णन करायचं असेल, तर मला मॅग्निट्यूड लागणार आणि मॅग्निट्यूड सोबत मला डायरेक्शन सुद्धा लागणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मॅग्निट्यूड म्हणतात कशाला, तर जेव्हा एखादा नंबर आणि त्या नंबर सोबत जेव्हा आपण युनिट लिहिलेलं असतं, युनिट, तो नंबर विथ युनिट याला एकत्रितपणे मॅग्निट्यूड म्हणतो आपण. काय म्हणतो, मॅग्निट्यूड. सो 25 न्यूटन और 25 किलो न्यूटन इट इज नोन ॲज अ मॅग्निट्यूड. याला काय म्हणतो आपण, मॅग्निट्यूड.
आणि यासोबत अशा काही फिजिकल क्वांटिटी आहेत त्याला डायरेक्शनची गरज नसते, फक्त मॅग्निट्यूड इज रिक्वायर्ड, नोन ॲज अ स्केलर क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल मास ऑफ द ऑब्जेक्ट, लेंथ असेल, एरिया असेल, व्हॉल्यूम असेल, दीज आर द स्केलर क्वांटिटी. त्याबद्दल आपण इथं डिस्कशन करणार नाही. सो वेक्टर क्वांटिटी सोबत आपण डील करतोय तर वेक्टर बद्दलच बघूया. तर बघा, द फिजिकल क्वांटिटी हॅव्हिंग मॅग्निट्यूड, the physical quantity having magnitude and direction, it is known as what? Vector. A number of vector चे तुम्हाला मी या ठिकाणी एक्झाम्पल सांगितलेले आहेत. आता या वेक्टरला कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतात तर बघा, सो रिप्रेझेंटेशन बघूया आपण वेक्टरचं. सो वेक्टर रिप्रेझेंटेशन, ओके. सो वेक्टरला अशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जात असतं. सो ग्राफिकली जर बघितलं तुम्ही वेक्टरचं रिप्रेझेंटेशन तर बघा मित्रांनो, काय करतो आपण या ठिकाणी अशा पद्धतीने हा वेक्टर मी दाखवतो. तर हा या ठिकाणी एक पॉइंट आहे, सपोज ए इज द पॉइंट, त्यानंतर हा दुसरा पॉइंट आहे बी इज द पॉइंट, बी इज द पॉइंट. तर याला दाखवत असताना तुम्ही असं दाखवू शकता. सो इट इज अ वेक्टर विच इज फ्रॉम ए टू बी, ए कडून बी कडे जाणारा वेक्टर. लेट अस अझ्युम इट इज ए बार, याला मी काय म्हणतो, ए बार. So a bar is the vector which is starting from A and going toward the B. ठीक आहे. तर आता तो B कडे चाललाय, तर या B पॉइंटला त्याचा हेड म्हणायचं. काय म्हणायचं तुम्ही याला? हेड म्हणायचं. आणि हा A पॉइंट जो आहे, या A पॉइंटला तुम्ही त्याचं टेल म्हणायचं, टेल. ठीक आहे, शेपूट, त्या पद्धतीने. सो हा एक वेक्टर आहे. तर ह्या वेक्टरला कुणाकडे चाललाय, तो B कडे. तर मी त्याला A बारने रिप्रेझेंट करतोय, किंवा तुम्ही त्याला असंही लिहू शकतात, AB वेक्टर, AB वेक्टर. तो वरती जो काही डॅश दिलाय त्याला बार रीड केलं जातं. सो इट इज नोन ॲज AB बार, AB बार असं मी त्याला रिप्रेझेंट करतो. आता बघा, हा जो AB बार आहे, मी AB बारच घेतो, A बारच्या ऐवजी डायरेक्टली AB बारच घेतो. ठीक आहे, याला मी डायरेक्टली AB बार घेतो, तो AB बार. ठीक आहे, लक्षात येते. असा असू शकतो किंवा काही वेळेला असाही असतो. मी त्याला असं रिप्रेझेंट करतोय, किंवा काही ठिकाणी तुम्ही असंही रिप्रेझेंटेशन बघू शकतात. हे बघा, डायरेक्टली अशा पद्धतीने हा आहे ए पॉइंट, हा आहे ए पॉइंट, आणि या ठिकाणी आहे बी पॉइंट, बी पॉइंट, असं सुद्धा रिप्रेझेंट केलेलं असतं बरं. आणि याला आपण काय म्हणूया, इट इज नोन ॲज अ ए बी वेक्टर. ठीक आहे, वेक्टर ए बी असंही काही ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं असतं. तर दोघं बरोबर आहे. तर मित्रांनो, हे झालं वेक्टरचं रिप्रेझेंटेशन. आता याची मॅग्निट्यूड अशी दाखवली जात असते बघा, मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड जे आहे, मॅग्निट्यूड ही अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतात. जर ए बी बार वेक्टर असेल तर त्याची मॅग्निट्यूड अशी दाखवली जाते, मॉड मध्ये ए बी बार, सो इट इज अ मॅग्निट्यूड अशी दाखवतात. किंवा किंवा सिम्पली तुम्ही डायरेक्टली लिहू शकतात ए बी, अशाही पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. तो मॅग्निट्यूड बघा, मॉड मध्ये ए बी बार किंवा सिम्पली ए बी ही झाली त्याची मॅग्निट्यूड. आणि मॅग्निट्यूड ह्या ठिकाणी ग्राफिकल वे मध्ये ए पासून बी पर्यंतची जी लेंथ आहे, लेंथ ए पासून बी पर्यंतची लेंथ आहे, दॅट लेंथ शोज दी मॅग्निट्यूड. समजते तुम्हाला काय बोलतोय मी? सो ग्राफिकली अशा पद्धतीने दाखवलं जात असतं. ज्या बाजूने ॲरो चाललाय दॅट इज नोन ॲज अ हेड. म्हणजे ह्या ठिकाणी हा बी काय झाला, हा बी काय झाला, हा झाला हेड. या ठिकाणी तो चाललाय, आणि जिथून चाललाय इट इज नोन ॲज अ टेल. ठीक आहे, आणि त्याची मॅग्निट्यूड अशा पद्धतीने रिप्रेझेंट केली जाते. सो हे झालं जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ दी वेक्टर. सो वेक्टर इज द फिजिकल क्वांटिटी ज्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघं असतात. आणि नंबर ऑफ एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितले, आणि कसं रिप्रेझेंट करतात त्याबद्दल पण मी डिस्कशन केलं. आता यानंतर तुम्हाला मी खूप सारे नवीन नवीन वेक्टर सांगणार आहे, म्हणून मी टायटल टाकतो की टाइप्स ऑफ वेक्टर. ठीक आहे, चलो आता टायटल टाकूया, टाइप्स ऑफ वेक्टर. एकच मिनिट, हा, जस्ट 1 मिनिट. येस, टाइप्स ऑफ वेक्टर. ओके, टाइप्स ऑफ वेक्टर. मग आता बघा, वेक्टरचे खूप सारे प्रकार आहेत. वन बाय वन आपण याला बघूया वेक्टरचे. सो नंबर 1 पोझिशन वेक्टर. नंबर 1 पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर. सो याच्या नावात त्याचा अर्थ लपलेला आहे. व्हॉट इज द पोझिशन वेक्टर? द वेक्टर विच शोज द पोझिशन ऑफ द पार्टिकल or position of the object with respect to the time or with respect to the space. ठीक है, it is known as what? Position vector. So it is a vector, it is a vector which shows position
ऑफ अन ऑब्जेक्ट किंवा और पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन म्हणा, विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, with respect to the origin. So it is a vector which shows or which represent the position of the object or particle with respect to the origin, and it is known as what? Position vector. तर अशा पद्धतीने हा असतो पोझिशन वेक्टर. आता पोझिशन वेक्टरला रिप्रेझेंट करत असताना नेहमी बघा अशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जात असतं. सो ओ ए बार किंवा ओ बी बार किंवा ओ सी बार एक्सेट्रा ह्या पद्धतीने आपण त्याला काय करत असतो? पोझिशन वेक्टरला दाखवत असतो. आता ग्राफिकली जर बघितलं मित्रांनो तर बघा इकडे लक्ष द्या. सपोज हा आपला व्हर्टिकल ऍक्सिस, हा आपला हॉरिझॉन्टल ऍक्सिस, ठीक आहे, हा आपला हॉरिझॉन्टल ऍक्सिस, हा आपला व्हर्टिकल ऍक्सिस. जो काही हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे आपला, या हॉरिझॉन्टल ऍक्सिसला आपण कुठला ऍक्सिस म्हणत असतो? इट इज नोन ॲज अ एक्स ऍक्सिस. आणि हा व्हर्टिकल ऍक्सिस कोणता ऍक्सिस आहे आपला? वाय ऍक्सिस, ठीक आहे, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. आता या ठिकाणी एक पार्टिकल आहे बरं का, आणि त्याची पोझिशन दाखवणारा वेक्टर मी ड्रॉ करतो. आता हा एक ऑब्जेक्ट आहे किंवा पार्टिकल आहे. फॉर एक्झाम्पल हा आहे ए आणि त्याचे कोऑर्डिनेट असे आहेत एक्स वाय आणि झेड आर दी कोऑर्डिनेट्स. ओके, आणि हा आपला आहे ओरिजिन. सो ओरिजिनचे कोऑर्डिनेट कसे असतात? 0 0 अँड 0. हा झाला ओरिजिन. ठीक आहे, तर मग आता पोझिशन वेक्टर आपण कसं दाखवणार? ओरिजिन कडून ए कडे जाणारा आणि विच शोज बघा जो आपल्याला काय दाखवेल? ओ ची पोझिशन दाखवेल, ए ची पोझिशन दाखवेल, या ए ची पोझिशन दाखवणारा वेक्टर. मग याला कसं रिप्रेझेंट केलं जातं? ओ ए बार. सो पोझिशन वेक्टर नेहमी त्याची स्टार्टिंग कुठून असते? ओरिजिन पासून टुवर्ड्स द पॉइंट ए. फॉर एक्झाम्पल आणखी एक वेक्टर मी इथं दाखवतो. आता बघा या ठिकाणी असा एक वेक्टर आहे सपोज, ठीक आहे, हा पॉइंट आहे बी पॉइंट ज्याचे कोऑर्डिनेट आहेत x1 y1 आणि z1 असे याचे कोऑर्डिनेट आहेत. तर ओ पासून बी कडे जाणारा हा जो वेक्टर आहे याला असं रिप्रेझेंट करतात ओ बी बार. ठीक आहे, तर हे झालं पोझिशन वेक्टर बद्दल. सो पोझिशन वेक्टर हा असा वेक्टर असतो, तो काय करतो? आपल्याला पॉइंट किंवा ऑब्जेक्ट किंवा पार्टिकलची पोझिशन दाखवतो विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन. इट इज नोन ॲज व्हॉट? पोझिशन वेक्टर. पण आता हा पोझिशन वेक्टर बनवायचा कसा? ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युली हा पोझिशन वेक्टर बनवायचा कसा, तर थोडासा वेळ आणखी घ्या. म्हणजे त्या अगोदर आणखी एक टाईप मी तुमच्यासोबत डिस्कस करतो, नोन ॲज अ युनिट वेक्टर. ठीक आहे, आणखी एक टाईप ऑफ वेक्टर आपण इथे डिस्कस करूया. नंबर 2 युनिट वेक्टर. नंबर 2 युनिट वेक्टर. ओके, युनिट वेक्टर. तो याच्या नावातच आहे अगेन युनिट वेक्टर. सो व्हॉट इज द युनिट वेक्टर? अ वेक्टर विच शोज द डायरेक्शन ओनली. इट हॅज अ मॅग्निट्यूड इज इक्वल टू 1. याची मॅग्निट्यूड किती असते? इक्वल टू 1. ठीक आहे, युनिट वेक्टर, युनिट इज द मॅग्निट्यूड म्हणजे 1 इज द मॅग्निट्यूड. द वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड अँड विच शोज द डायरेक्शन ओनली. ज्याचं काम काय आहे? फक्त आणि फक्त डायरेक्शन दाखवणं, त्याला आपण युनिट वेक्टर म्हणत असतो. सो इट इज अ वेक्टर having unit magnitude. ठीक आहे, मॅग्निट्यूड ती काही असू शकते. 1 mm, 1 सेंटीमीटर, 1 किलोमीटर, 1 kg, 1 किलो न्यूटन, 1 न्यूटन, ते काही असू शकते. बट इट हॅव्हिंग द मॅग्निट्यूड इक्वल टू 1. इट इज यूज इट शोज. हे काय शो करते बघा, लक्षात घ्या. इट शोज डायरेक्शन ऑफ वेक्टर ओनली. याचं काय काम आहे? फक्त इट शोज द डायरेक्शन ऑफ वेक्टर, फक्त डायरेक्शन दाखवण्याचं काम करतो युनिट वेक्टर. मग आता बघा मित्रांनो, मी काय करतो या ठिकाणी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा आहे का? नाही, ठीक आहे, काय हरकत नाही. हे बघा अशा पद्धतीने मी इथे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम तुम्हाला दाखवतो जी 3D शो करेल. काय दाखवेल? 3D. तर हा एक ऍक्सिस झाला, ठीक आहे, हा व्हर्टिकल ऍक्सिस आपला, हा व्हर्टिकल ऍक्सिस, हा हॉरिझॉन्टल ऍक्सिस, आणि जो एक तिसरा ऍक्सिस असतो, बेसिकली हा तिसरा ऍक्सिस असा असतो, हा झाला आपला
हॉरिझॉन्टल. हा जो तिसरा ऍक्सिस असणार आहे हा या दोघांना परपेंडिक्युलर लाईक दिस. सो इट इज परपेंडिक्युलर टू दी बोर्ड. पण मला इथं स्पेसमध्ये या प्लेनमध्ये ते दाखवता येणार नाही, त्यामुळे मी त्या तिसऱ्या ऍक्सिसला असा रिप्रेझेंट करतो या पद्धतीने. ठीक आहे, या पद्धतीने. आणि आता यांना सपोज मी नावं अशी देतो, हा एक ऍक्सिस झाला, हा एक दुसरा ऍक्सिस झाला आणि हा तिसरा ऍक्सिस झाला. या ठिकाणी मी त्याला एक्स ऍक्सिस म्हणतो, या ठिकाणी मी याला वाय ऍक्सिस म्हणतो. सॉरी, याला मी या ठिकाणी व्हर्टिकल उभा आहे ना सपोज, हा याला मी झेड ऍक्सिस नाव देऊन टाकतो. हा झाला माझा झेड ऍक्सिस. एकच मिनिट. ठीक आहे, तर हा झाला आपला झेड ऍक्सिस आणि हा एक्स ऍक्सिस, झेड ऍक्सिस आणि याला मी या ठिकाणी म्हणतो मित्रांनो वाय ऍक्सिस. याला आपण म्हणूया वाय ऍक्सिस. ठीक आहे, तर बघा हा जो काही युनिट वेक्टर आहे, युनिट वेक्टर ज्याचं काय काम आहे फक्त युनिट वेक्टर, इट शोज द डायरेक्शन ऑफ द वेक्टर ओनली, इट शोज द डायरेक्शन ऑफ वेक्टर. आणि याची मॅग्निट्यूड किती असते, 1 असते, 1. तर बघा एक्स ऍक्सिस दाखवणारा जो युनिट वेक्टर असतो, द वेक्टर विच शोज द एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिस दाखवणारा जो युनिट वेक्टर असतो त्याला असं रिप्रेझेंट करतात. हे बघा, हा एक्स ऍक्सिस दाखवणारा युनिट वेक्टर, याला लिहिलं जातं आय बार. काही बुकमध्ये आय बार असेल किंवा काही ठिकाणी त्याला आय कॅप असं शो करतात, आय बार किंवा आय कॅप. ठीक आहे, युनिट वेक्टर विच शोज द एक्स डायरेक्शन. आणि जर निगेटिव्ह एक्स डायरेक्शन असेल तर मायनस आय कॅप. ठीक आहे, त्याच पद्धतीने मित्रांनो, त्याच पद्धतीने बघा मी वेगवेगळे कलर वापरतो इथं. सपोज वाय ऍक्सिस जो आहे, वाय ऍक्सिस कडे जाणारा जो काही युनिट वेक्टर आहे तर याला रिप्रेझेंट केलं जातं एकतर जे बार मध्ये, काही बुकमध्ये जे बारने दाखवतात किंवा डायरेक्टली जे कॅप असंही दाखवलं जातं, जे कॅप. सो जे बार और जे कॅप इज द युनिट वेक्टर विच शोज द वाय डायरेक्शन. आणि मायनस जे कॅप असेल तर निगेटिव्ह वाय ऍक्सिस. पुढे आणखी तिसरा घेऊया, आणि हा काय असणार जो की आपल्याला झेड डायरेक्शन शो करेल, झेड डायरेक्शन. हा बघा, आणि त्याला आय जे के याला कशाने दाखवतात, के बार किंवा के कॅप या पद्धतीने. सो आय बार किंवा आय कॅप इज द युनिट वेक्टर विच शोज द एक्स डायरेक्शन. जे बार किंवा जे कॅप जो आहे इट शोज द वाय डायरेक्शन. आणि के बार किंवा के कॅप जो आहे तो काय दाखवतो, झेड डायरेक्शन दाखवत असतो. ठीक आहे, हे लक्षात घ्या. पण हे झालं सगळं स्टँडर्ड ऍक्सिस बद्दल, हे झालं स्टँडर्ड ऍक्सिस बद्दल. आता काही गोष्टी महत्त्वाच्या मी तुम्हाला इथं सांगतो की सपोज इकडे बघा, हे झालं. पुढच्याच पेजवर जातो मी, आता इथं जातो. सपोज आता बघा मित्रांनो, सपोज या ठिकाणी अशा हा एक वेक्टर आहे, जो या पॉइंटचं नाव आहे ए आणि ह्या पॉइंटचं नाव आहे बी. ठीक आहे, तो ए कडून बी कडे जाणारा हा वेक्टर आहे. फॉर एक्झाम्पल हा जो ए पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट असे आहेत x1 y1 आणि z1, x1 y1 z1. x1 y1 z1 इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए. आणि हा जो दुसरा आहे x2 y2 आणि z2 या पद्धतीने. आता हा जो वेक्टर आहे जो की ए पॉइंट कडून बी पॉइंट कडे चाललाय, याला रिप्रेझेंट कसं करणार आपण, याला रिप्रेझेंट आपण असं करतो ए बी बार लाईक दिस. सो हा झाला ए बी बार इज द वेक्टर. पण हा वेक्टर कसा लिहिला जातो ते लक्षात घ्या. आता बघा कशा पद्धतीने लिहायचं याला. नेहमी हा ए कडून बी कडे चाललाय ना, बी कडे, तर नेहमी सुरुवात करताना बी मायनस ए असं घ्यायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, x2 मायनस ऑफ x1 x2 मायनस ऑफ x1 मल्टिप्लाय विथ आय कॅप म्हणजे जो एक्स ऍक्सिस रिप्रेझेंट करतो, प्लस y2 मायनस y1 जे कॅप, z2 मायनस z1 के कॅप. तर अशा पद्धतीने हा वेक्टर जो आहे तो बनवला जात असतो. ए कडून बी कडे जाणारा जर वेक्टर दाखवायचा असेल मला, ए कडून बी कडे जाणारा, तर बी च्या कोऑर्डिनेट मधून ए चे कोऑर्डिनेट काय करायचे, मायनस करायचे. यालाच मित्रांनो असंही रिप्रेझेंट करतात. हे बघा, याला मी थोडंसं खाली घेतो, याला मी खाली लिहितो असं इथं, याला असंही रिप्रेझेंट करतात. हा ए कडून बी कडे जाणार आहे ना, तर तुम्ही असं करू शकता, पोझिशन वेक्टर ऑफ बी चा पोझिशन वेक्टर मायनस पोझिशन वेक्टर ऑफ ए. आधी बी चा पोझिशन वेक्टर मधनं ए चा पोझिशन वेक्टर मायनस करायचा. मग पुन्हा प्रश्न पडतो की बी चा पोझिशन वेक्टर कसा काढायचा किंवा ए चा कसा काढायचा. थोडंसं पेशन्स ठेवा फक्त या पद्धतीने. मग आता हा झाला आपला ए बी बार वेक्टर. आणि जर तुमच्याकडे वेक्टर असेल तर त्या वेक्टरची मॅग्निट्यूड कशी काढायची लक्षात द्या मित्रांनो. सो मॅग्निट्यूड बघा कशी काढायची. मॅग्निट्यूड बघा अशा पद्धतीने दाखवतात. मॅग्निट्यूड ऑफ ए बी बारची मॅग्निट्यूड रिप्रेझेंट अशी केली जाते मॉड मध्ये, किंवा सिंपली तुम्ही लिहू शकतात ए बी असंही तुम्ही लिहू शकतात. आता ही मॅग्निट्यूड अशा पद्धतीने काढायची. इट इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये हा जो काही x2 मायनस x1 आहे, x2 मायनस ऑफ x1 याचा करायचा स्क्वेअर, प्लस सेकंड y2 मायनस y1 याचा करायचा स्क्वेअर.
प्लस Z2 मायनस Z1, Z2 मायनस Z1 याचा करायचा स्क्वेअर. तर ह्या पद्धतीने आपण वेक्टरचे काय करत असतो, मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करत असतो. तो आयचा जो कोइफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर प्लस जेच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर आणि प्लस केच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर अंडर रूट मध्ये त्यांची सम, अशा पद्धतीने आपण मॅग्निट्यूड काढतो. मग जर मित्रांनो तुम्हाला वेक्टर बनवता आला, ती मॅग्निट्यूड जर का तुम्हाला काढता आलीच, तर मग युनिट वेक्टर कसा काढायचा. तर युनिट वेक्टर बघा मित्रांनो, मी इथं लिहितो. सो युनिट वेक्टर युनिट वेक्टर वेक्टर बघा कशा पद्धतीने काढायचा. युनिट वेक्टर अलॉंग ए बार इट इज इक्वल टू बघा, आणि ए बार अशा पद्धतीचा, फॉर एक्झाम्पल ए बार असा आहे एक्स आय प्लस वाय जे आणि प्लस झेड के, हा एक वेक्टर आहे. ए बार इज द वेक्टर एक्स आय वाय जे झेड के. आता याच्या अलॉंगचा युनिट वेक्टर बघा कसा बनवायचा. त्याला असं रिप्रेझेंट करतात, एकतर तुम्ही ई ने रिप्रेझेंट करू शकतात किंवा ए कॅपने रिप्रेझेंट करू शकतात, युनिट वेक्टर. ठीक आहे. आणि तो कसा काढायचा मित्रांनो, ऑलवेज रिमेंबर, वेक्टर घ्यायचा ॲज इट इज आणि त्याला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. आपला वेक्टर कोणता आहे इथं बघा, ए बार इज द वेक्टर एक्स आय प्लस वाय जे अँड प्लस झेड के. हा झाला आपला वेक्टर डिवाइडेड बाय इट्स मॅग्निट्यूड, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. अशा पद्धतीने तुम्ही ए कॅप काढू शकतात. तर हा कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे. म्हणजे कोणत्याही वेक्टरच्या अलॉंगचा जर तुम्हाला युनिट वेक्टर कॅल्क्युलेट करायचा आहे तर तुम्ही याचा वापर नक्की करू शकतात. मग आता बघा ह्या पेजवरती, आता मला ह्याच वेक्टरचा युनिट वेक्टर जर काढायचा असेल, तर मी कसं बरं काढणार बघा. देन हाऊ टू कॅल्क्युलेट द युनिट वेक्टर. तर बघा मित्रांनो, सो युनिट वेक्टर, आता हा ए बीचा युनिट वेक्टर आहे, तर आधी ए बी वेक्टर घ्या आणि त्या ए बी वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने तुम्ही डिवाइड करून टाका. ए बी वेक्टर कोणता आहे माझा, x2 मायनस ऑफ x1 आय कॅप, y2 मायनस ऑफ y1 जे कॅप. ठीक आहे. नंतर z2 मायनस ऑफ z1 के कॅप. आणि काय करायचं आपल्याला, याच्या मॅग्निट्यूडने त्याला डिवाइड करून टाकायचं. व्हॉट इज द मॅग्निट्यूड, x2 मायनस ऑफ x1 चा स्क्वेअर प्लस y2 मायनस ऑफ y1 चा स्क्वेअर प्लस z2 मायनस ऑफ z1 चा स्क्वेअर. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, युनिट वेक्टर काढू शकता. कुठल्याही वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने जर का तुम्ही डिवाइड केलं तर तुम्हाला त्या केसमध्ये युनिट वेक्टर मिळेल. काय मिळेल, युनिट वेक्टर. तर आपल्याला हे युनिट वेक्टर काढता आलं पाहिजे. ठीक आहे. तर हे बेसिक मी इथं डिस्कस केलं तुमच्यासोबत. युनिट वेक्टर काय असतो तेही सांगितलं. आता मी पुन्हा येतो ह्या स्लाइडवरती जिथं आपल्याला पोझिशन वेक्टर फाइंड आउट करायचा आहे. मग मला तुम्ही सांगू शकता का की हा पोझिशन वेक्टर कसा बरं फाइंड आउट करता येईल आपल्याला. याला मी थोडंसं स्मॉल करतो वरती, हे बघा, याला थोडंसं वरती घेतो आणि याला मी इथं ठेवतो. आता फॉर एक्झाम्पल मला ओ ए हा पोझिशन वेक्टर मला बनवायचा आहे, ओ टू ए. आता ओ कडून ए कडे ना, तर घेत असताना काय करायचं, ए मायनस ओ घ्यायचं. म्हणजे ए चे कोऑर्डिनेट एक्स मायनस 0, हे बघा, एक्स मायनस 0 आय कॅप, वाय मायनस 0 वाय मायनस 0 जे कॅप आणि प्लस झेड मायनस ऑफ 0 के कॅप. तर अशा पद्धतीने बघा हा ओ ए बार काय बनतो, एक्स आय कॅप वाय जे कॅप अँड झेड के कॅप. तर अशा पद्धतीने आपण पोझिशन वेक्टर लिहू शकतो, बनवू शकतो. ठीक आहे. नंतर आणखी दुसरा पोझिशन वेक्टर जर मला बनवायचा असेल, फॉर एक्झाम्पल ओ बी बार, तर बी मायनस ओ आणि बी चा कोऑर्डिनेट आहे x1 मायनस ऑफ 0 आय कॅप, y1 मायनस ऑफ 0 y1 मायनस ऑफ 0 जे कॅप आणि z1 मायनस ऑफ 0 के कॅप. अशा पद्धतीने आपण पोझिशन वेक्टर इथं बनवू शकतो. समजतं मी काय शेअर करण्याचा प्रयत्न करतोय तुमच्यासोबत. सो पोझिशन वेक्टर हा एक खूप महत्त्वाचा वेक्टर आहे, जो एखाद्या ऑब्जेक्टची, पार्टिकलची आपल्याला पोझिशन दाखवतो विथ रिस्पेक्ट टू दी ओरिजिन. आणि त्याला नेहमी डिनोट करताना ओ कडून त्या पॉइंटकडे जाणारा वेक्टर, ओ टू ए, ओ टू बी, ओ टू सी. आणि तो कसा बनवायचा, बी चे कोऑर्डिनेट मायनस ओ चे कोऑर्डिनेट किंवा ए चे कोऑर्डिनेट मायनस ओ चे कोऑर्डिनेट. अशा पद्धतीने हा झाला आपला पोझिशन वेक्टर. याच्यानंतर युनिट वेक्टर असा वेक्टर जो फक्त आणि फक्त डायरेक्शन शो करण्याचं काम करतो, ज्याची मॅग्निट्यूड असते युनिट म्हणजेच 1, त्याला युनिट वेक्टर म्हणतात. हा कसा बनवायचा, कुठल्याही वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने जर का तुम्ही डिवाइड केलं, यू हॅव द युनिट वेक्टर. आय
युनिट वेक्टर इज द वेक्टर विच शोज द एक्स डायरेक्शन. जे युनिट वेक्टर वाय डायरेक्शन दाखवतो. के युनिट वेक्टर झेड डायरेक्शन दाखवतो पॉझिटिव्ह. निगेटिव्ह साईन असेल तर निगेटिव्ह डायरेक्शन शो करत असतो. मॅग्निट्यूड कशी काढायची? आयचा कोइफिशियंट, जेचा कोइफिशियंट आणि केचा कोइफिशियंट यांचा स्क्वेअर करून ऍड करा आणि अंडर रूट घ्या. अशा पद्धतीने तुम्ही मॅग्निट्यूड काढू शकतात. आणि त्यानंतर मी तुम्हाला 2 पॉईंट पासून कसं काढायचं, आता बघा ए कडून बी कडे जाणारा कसा काढायचा ते तुम्हाला मी शिकवलं. तुम्ही बी कडून ए कडे जाणारा पण घेऊ शकतात. बी कडून ए कडे जाणारा, आता बी कडून जर मला ए कडे जाणारा पाहिजे असेल, बी कडून ए कडे जाणारा वेक्टर, तर काय करणार, आधी मी ए चा कोऑर्डिनेट घेणार x1 - x2 I कॅप, देन y1 - y2 j कॅप आणि z1 - z2 के कॅप असा मी बनवू शकतो. असं याला बनवू शकतो. बी कडून ए कडे, तर तुम्ही काय करायचं, सी कडून डी कडे, तर आधी डी च्या कोऑर्डिनेट मधून सी चे कोऑर्डिनेट रिव्हर्स ऑर्डर मध्ये मायनस करायला हरकत नाही. आणि तशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. तर या लेक्चरमध्ये आपण वेक्टर काय ते बघितलं, वेक्टर कसं रिप्रेझेंट करतात ते बघितलं, पोझिशन वेक्टर, युनिट वेक्टर, त्याची मॅग्निट्यूड कशी काढतात ते आपण डिस्कस केलं. तर आता आपण इथंच थांबूया. ठीक आहे, हा बेसिक पार्ट आहे, हा सगळा फंडामेंटल पार्ट आहे, बेसिक पार्ट आहे. तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांचा हा डिप्लोमा डिग्रीला किंवा डिप्लोमाला झाला असेल किंवा 11वी 12वी झालेला असणारा पार्ट आहे. सो एक बेसिक मी तुमच्यासोबत फक्त इथे शेअर केलं, जे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच माहिती असेल, आणि नसेल माहिती तर ह्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करा. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आणखी आपण बेसिकचा काही पार्ट बघूया, ज्यामध्ये 2 वेक्टरचा प्रोडक्ट कसा करतात. फॉर एक्झाम्पल डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट, आणखी स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ज्याला बॉक्स प्रोडक्ट म्हणतात, किंवा वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट कसा करतात ते डिस्कशन आपण करूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये, जे सुद्धा तुमचं बेसिक लेक्चरच असेल. ओके, आय होप तुम्हाला आजचं लेक्चर नक्कीच आवडलं असेल. आणि जर मित्रांनो तुम्हाला खरंच मनापासून लेक्चर आवडत असतील तर माझं फक्त एक छोटंसं काम करायचं, तुमचे जे काही जवळचे मित्र असतील, ज्यांचं काहीतरी चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटत असतं, त्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. त्यातून माझाही फायदा आहे. म्हणजे माझं काय होईल की तुमच्या थ्रू मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. तर नक्कीच तेवढी मदत मला तुमच्याकडनं पाहिजे. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.